विश्वास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. हॅलो हॅलो, नमस्कार. मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलतेय. बोला मॅडम. सर, माझं बोलणं आदिनाथ कुडके यांच्याशी होत आहे का? हो बोला. ठीक आहे सर, आपल्या कुटुंबाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेत पैसे मिळतात का? हो. ठीक आहे सर, आतापर्यंत आपल्यासारख्या 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का? नाही. ठीक आहे, कारण सांगू शकता का? कारण काय, ते आता त्यांनी ते राष्ट्रवादी ते सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक, ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत. आम्ही त्यांच्या भरोश्यावर मतदान केलं त्यांना, त्यांनी जे नको ते लोक घेतले. काय मतदान करायचं त्यांना? विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते. ओके. आतापर्यंत अजित पवारांना 70,000 कोटीचा घोटाळा म्हणून तुम्ही बोंबलत फिरलात आणि त्यांना अर्थमंत्री केलं. भोपाळमध्ये मुख्य पीएम साहेबांनी त्यांना सांगितलं 70,000 कोटीचा घोटाळा जरा ह्यांच्याकडे बघावं लागेल, आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सरकारमध्ये अर्थमंत्री केलं त्यांना. आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता? त्या अशोक चव्हाणला तुम्ही त्यांच्यावर आरोप केले, ते लोक ठेवले का एखादं बाहेर तुम्ही? अटल बिहारींचा काय शब्द होता माहितीये का तुमच्या पक्षातल्या लोकांना? सांगा. जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर त्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही, असं बोलले होते का मॅडम? हा सर. आहेत का गेलात? आहेत ना सर. हा, काय म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला? मला नाही माहिती सर. मी सांगतो ऐका. विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते. आताची ही टोळी तर साऱ्या लबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झाले. कुठं आमदारच एकमेकाला हाणतेत, कुणी कोणाला गोळ्याच हाणतंय, कुठं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करतेत. सरकार चालवायची पद्धत आहे काही? ते बिहार बिल आजायला लागला आता महाराष्ट्राला, आणि तुम्ही विचारता का मतदान नाही करणार भाजपला? का करावं तुम्ही मला कारण सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. विचारा बरं तुम्ही मला मतदान का करावं, मी सांगतो. विचारतो तुम्हाला, आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं? आज 80% लोकांनी कापूस विकला 6,000 रुपयांनी, आणि आता सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाल्यावर तुम्ही आज त्याचा 8,000 भाव केला. 2013 मध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळावा म्हणून. कधी? 2014ला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली. त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी. आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर 10 वर्षांनी तर सोयाबीनला काय भाव देता? 4,000 रुपयाचा. आणि पुन्हा वरून म्हणता मतदान कशाला मागा, भाजपला मतदान का नाहीत करणार तुम्ही? कारण समजेल का? आहेत का उत्तर ह्याची तुमच्याकडं? 2013च्या एंडिंगला 2014च्या इलेक्शनच्या आधी एक यात्रा काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी, आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्वतः भाव मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यावा. कधी? 2014ला. 2014ला तुम्ही जॉब करत होता का? नाही सर. 2014ला लोकांना, नोकरीवाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला. म्हणजे त्या टायमाला तुम्ही सोयाबीनला 6,000 भाव मागत होता, तो आज 12,000 पाहिजे होता तुमच्याच म्हणण्यानुसार, बरोबर? हा सर. आज काय भाव आहे सोयाबीनला? 4,000 रुपये भाव आहे सोयाबीनला. त्या शेतकऱ्यांनी मरायचं का? त्या मरायसाठी जर खायापुरते सुद्धा पैसे त्याला भेटणार त्यातून. कापसाला 6,000 आणि 7,000 रुपये सगळ्या शेतकऱ्याचा भाव. आता कापूस गेला जिनीवाल्यांकडे, व्यापाऱ्याकडे, मोठमोठ्या रिटेल स्टॉकिस्टकडे, आणि तुम्ही आता कापसाचा भाव वाढवता कशासाठी? ते स्टॉकिस्टचे घर भरायसाठी. शेतकरी तर मेला. आणि 2,000 रुपये देऊन उपकाराची भाषा करता त्याची. पेट्रोल 60-70 रुपयावरचं 4 वर्षात, 5 वर्षामध्ये 110 वर नेलं. गॅस आमचं 400 रुपयावर भेटत होता तेव्हा आता 1100ला नेला, 1000वर नेला. आणि काल आता इलेक्शन आलं म्हणून 100ने कमी केला, आणि त्याची टिमकी वाजीत फिरत आहे. आणि म्हणता भाजपला मतदान करा. नाही म्हणलं तर का नाही करत? आता मला सांगा तुम्ही, मी नाही करायचे कारण सांगितले, तुम्ही करायचे कारण सांगा मतदान भाजपला. मग मी तुम्हाला त्याचं उत्तर विचारतो, तुम्ही सांगताल. सांगा आता कमून करायचं भाजपला मतदान? बोला की मॅडम. हा सर. आता तर तुम्ही म्हणलात भाजपला मतदान का नाही करायचं, मी कारण सांगितले. आता तुम्ही करायचं का म्हणून ती तर सांगा की.
भाजपचे सगळेच तसे नाहीयेत. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर, हा सर. त्यांनी मराठा आरक्षणासाठी ते मराठा आरक्षण सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, तो पाळला का? नाही पाळला. अजित पवारावर देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केला होता आहे का तुमच्या लक्षात? अजित पवार. हो, अजित पवार आपले अर्थमंत्री, कार्यतत्पर मंत्री सध्याचे. हा. त्यांच्यावर काय आरोप केला होता माहिती? देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटींचा घोटाळा केलाय म्हणले. आमची सत्ता आली की ह्यांना चक्की फिशिंग अँड फिशिंग करू म्हणले होते. हे लक्षात आहे तुमच्या? म्हणजे ऐकण्यात आहे? नाही सर. हा बरं, एखादी क्लिप बघा युट्यूबवर टाकून, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चक्की फिशिंग टाकलं का तरी लय मोठे व्हिडिओ येतील तुम्हाला हजारोत बघायला. एक बघा. आणि ते म्हणले आमची सत्ता आली की अजित पवारांना आम्ही चक्की फिशिंग करून जेलमध्ये टाकू. आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्यांना अर्थमंत्री केलं. ते छगन भुजबळ जेलमध्ये टाकलं, ते म्हणले आम्हाला जेलमध्ये टाकलं, तर त्यांना फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकले, म्हणले तुम्ही घोटाळा केला कसा. त्यानंतर ते राधाकृष्ण विखे पाटील, त्यांना ते कुठले तरी एका आतंकवादी संघटनेकडून त्यांच्या संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला, बदनाम केलं आणि त्यांना आता महसूल मंत्री बनवलं. ते अशोक चव्हाण त्यांना आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना बदनाम केलं, त्यांचे मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यायला लावला, तुमच्याकडे घेतलं. तुम्ही एक काम करा बरं मॅडम, तुमच्याकडे कोणती काय ती वॉशिंग पावडर काय आहे ती लोक हे नील करते, तुम्ही कसं काय? ते नारायण राणेच्या मागे ते किरीट सोमायला लागले होते, त्यांचा हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केलंय. केलंय का नाही? मग या लोकांना कशामुळे केलंय त्यांना विचारता का तुम्ही? म्हणजे आता काय आहे तुमचं, आमची काय दुश्मनी नाही, पण तुम्ही आम्हाला फोन केलाय ना, मग तुमच्यापर्यंत बोललो तुम्ही वरच्याला सांगता फीडबॅक का सांगता का नाही? सांगतो ना सर. हा, मग आता ह्या लोकांचं त्यांना म्हणायचं हे लोक असं बोलतात खाली, ह्याच्यावर काय उत्तर? बरं जाऊ दे, आता तुम्ही सांगा मला, मी भाजपला मतदान करतो, कशामुळे करू तेवढं सांगा. शेतकरी सुखी नाही, सामान्य माणूस महागाईने मेलाय, बेरोजगाराला नोकरी नाही, 2-4 नोकऱ्या निघल्या तर त्या भरतीचा सगळा घोटाळा. मग आता हे लोकांनी मतदान नेमकं कमून करायचं तेवढं सांगा की कारण 2-4. सांगा तुम्ही मला 2-4 कारण सांगा की ह्यामुळे मतदान करा भाजपला. आता मी नाही करायचे कारण सांगितलं, तुम्ही एकच सांगा ना मला कमून करायचं. अशाने तर भाजप जाईन खाली, मग कसं मतदान करायचं लोक? नाही सर, म्हणजे भाजपने कामं केली आहेत, पण तेच विचारतो मी काय केले मला तुम्ही सांगा, मग मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलंय. तर बोलल्याशिवाय कसं होईल नाही का? आता मी बडा तुम्हाला बोलून गेलो सगळं. हा सर. तुम्हाला वाईट वाटलं का मी बोललो ते? नाही सर. तुमची पण ही सामाजिक, म्हणजे तुमची सुद्धा प्रामाणिक जर विचारलं तर तुमची पण हीच भूमिका असेल, पण तुम्ही आता त्या ठिकाणी गेला, तुमचं ते काम म्हणून तुम्ही करताय, त्याच्याबद्दल दुमत नाही. केलंच पाहिजे तुमचं घर चालण्यासाठी, माझं घर, कारण मी पण कामच करतो, तुम्ही पण केलंच पाहिजे. पण तुम्ही तुमच्या मनाला विचारा बरं, 5-10 वर्षापूर्वीच्या काळात जर गेलो आपण तर कसं होतं, आता कसं आहे? लोकशाही राहिली का? लोकशाही राहिली का? कोणी नेते कुणावर काय घाण बोलते, लोक प्रशासनावर काही नाही. ते नितेश राणे परवा दिवशी तिथं बोलले, पोलिस म्हणले माझं काही वाकडं करू शकत नाहीत. हे काय म्हणले, व्हिडिओ काढून माझं आपल्या स्वतःच्या बायकाला दाखवतील. ही भाषा कशी हो यांच्या लोकांची? ह्या लोकांचे पाठराखण ते देवेंद्र फडणवीस करतात. आपल्या महाराष्ट्राचा बिहार होऊन जाय ना मॅडम. तुम्ही कामावर आला तर तुम्ही घरी जायची गॅरंटी नाही तुमची, मी कामावर आलो तर माझी घरी जायची गॅरंटी नाही. एवढा तर उन्माद चाललाय हो बाहेर. काय मजा राहिली त्यामध्ये? लोकशाही राहिली का सांगा बरं तुम्ही? नाही राहिले सर. बरोबर आहे का? मला सांगा ना, आता इतका कधी झालं का प्रशासनावर इतकं वाईट वेळ आली का? पोलिसांना डायरेक्ट जर एखादा आमदार म्हणत असेल तुम्ही माझं काही वाकड करू शकत नाही, तुम्ही व्हिडिओ काढा आणि तुमच्या बायकाला नेऊन दाखवा, ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती काही करणार नाही. ही कायद्याची भाषा झाली का? तुम्ही मला सांगा बरं. नाही सर. मग हे कुठंतरी चुकतंय, त्या लोकांना कळायला नको का? ह्याचा त्रास सामान्य माणसाला होतो. आपल्या महाराष्ट्रामधून किती मोठ्या कंपन्या गेल्या, ती सेमी कंडक्टर बनायचं गेली कंपनी, ती वेदांता कंपनी गेली, फॉक्सकॉन गेली, ह्या किती मोठ्या कंपन्या गेल्या. लाखो तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी तिथं रोजगार मिळाला नसता का त्यांना? आता त्या कंपन्या बरं इथून तिकडे गुजरातमध्ये ह्यांनी नेल्या, तिथं तरी करायच्या ना. त्या कंपन्यांना तिथं अनुकूल वातावरणच नव्हतं, त्या कंपन्या तिथून बी बाहेर गेल्या, बाहेर देशातच गेल्या डायरेक्ट. मग त्यात नुकसान झालं का फायदा आपलं सांगा बरं?
नुकसान झालं सर. बरोबर आहे. आता तिथं लाखो लोकांना एका कंपनीत जॉब भेटले असते, त्या लाखो लोकांवर तिथं अनेक उद्योगधंदे चालले असते स्थानिकला, त्या लोकांना रोजगार वेगळा मिळाला असता. आपल्यामध्ये इथे हा 100 सर. लोक आहेत, 100 लोकातून 10 लोक थोडक्यात. आता तुम्ही कुठल्या गावचे आहेत मॅडम? आपली कंपनी जर पुण्यात आली असती, लाखो लोक लागले असते, तर तुमच्या पुण्यातले तिथं एक 10,000 लोक तरी गेले असते ना कामाला. गेले असते सर. सोलापूरचे आमच्याकडून 10,000 गेले असते. मग इथले 10,000 तिथं कामाला गेले, त्यांना तिथं काम भेटलं. हे 10,000 लोक इथं जे काम करतात ते काम दुसऱ्याच्या हाताला भेटलं असतं. तुम्हाला थोडक्यात पुण्यात नाही जायचं, पण इथले 10,000 पुण्यात गेले तर तुमच्या गावामध्ये तुम्हाला भेटलं असतं ना ते काम, तुमच्यासारख्या अनेक 10,000 हा सर. लोकांना. बरोबर आहे. भेटलं असतं. हा, आता ही कंपन्या ह्यांच्या राजकीय रस्सी खेचासाठी नेल्या कुठं? गुजरातला. डायमंडचं मार्केट कुठे गेलं सगळ्यात जास्ती? मॅडम आपला महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स देतो गव्हर्नमेंटला. कुणाला? केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारला. बरोबर. त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला केंद्र सरकार तेवढं देत नाही बघा. ते सगळ्या भारतातून टॅक्स गोळा करतंय आणि 1-2च राज्यात देतंय. गुजरात असन, UP असन, इथंच नेऊन आपला खर्च करतंय. आता मी तुम्हाला खूप सांगितलं, तुम्ही मला सांगा की मी भाजपला मतदान का करू? काय होतंय मॅडम, तुम्हाला नाही लक्षात येत का? काय सर, मला समजत नाही मी काय बोलू. तुमच्या काय सिनियर म्हणजे कडे द्या, त्यांना बोलतो. बरं, मी ह्यातलं तुम्हाला काही चुकीचं बोललोय एखादं, किंवा मी खोटं बोललोय त्या भाजपच्या लोकांसारखं? आश्वासन पोकळ दिलं. आपल्याला मोदी साहेबांनी म्हणले होते 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर, म्हणजे ते स्वित्झर्लंड मध्ये लोकांनी काळा पैसा टाकलाय आणि त्यातले पैसे वापस आणून सगळ्याच्या खात्यावर 15-15 देऊ लाख. आहे का लक्षात हा. तुमच्या? ते ऐकलं तरी असेल ना तुम्ही, नसेल बघितलं तरी डायरेक्ट, पण असं कुठं व्हिडिओ मध्ये ऐकलं असेल ना. हा. तर आले का मग ते आपल्याला पैसे? नाही आले. नाही आले. बरोबर. आपलं 400 रुपयाचा गॅस कुठे गेला? 1000च्या घरात गेला. बरोबर. 70-80 वरचं पेट्रोल 110 वर गेलं. बरोबर. हा सर. बेरोजगारी बेमाप वाढली. बरोबर. हा सर. भरती घोटाळे सगळे उघडच झाले, सगळे मंत्री संत्री त्यात सामील आहेत. बरोबर. हो सर. महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे बाजूला गुजरातला चालले, दुसरीकडे जातच नाहीत ते, फक्त गुजरातमध्ये जातात बरं का. हा बरोबर सर. आहे. हा. हिऱ्याचा बाजार आपला सगळा मुख्य बाजारपेठ होती मुंबई, त्यातून सगळ्यात जास्त कर यायचा, त्यातून लोकांना सुखसुविधा भेटायच्या, म्हणजे तर ते पण गेला गुजरातला. बरोबर. हो सर. रिझर्व्ह बँकेचं मुख्य ऑफिस गेलं गुजरातला. बरोबर. CBI आणि त्या आणखी कुठली ती संस्था एक ती आता सध्या ती ED, तर त्यांच्या सगळ्या फक्त सिलेक्टेड लोकांवरच त्यांच्यावर कारवाई होती. कारवाई चालू असताना त्या माणसाने भाजपमध्ये प्रवेश केला की ती कारवाईच गायब होती. बरोबर. झालंय का असं? हा सर. नाही, उगाच हो नका म्हणून, नसलं तर नाही म्हणा, तसं काय नाही, माझ्याकडून बी चुकू शकतं मॅडम. नाही सर, म्हणजे मला त्याच्याबद्दल एवढं माहिती नाही आहे. तुम्हाला जे नाही माहिती त्याला मी सांगतो तुम्हाला, तुम्ही विचारा हे सर असं कसं म्हणता तुम्ही, मग मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. ठीक आहे सर. आता हे सगळं ऐकून तुम्ही मतदान करता का भाजपला मॅडम? हा? नाही सर. नाही. अरे बापरे मॅडम, आता मग कसं करायचं सांगा बरं तुम्ही. आता लोकांनी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा एकदा. अर्ध्या भारताला आपला महाराष्ट्र रोजगार देत होता हो मॅडम, अर्ध्या भारताला द्यायचा. तुमच्या आमच्या मुलांना भविष्यामध्ये रोजगारासाठी पाठीवर बिराड टाकून UP, बिहार, दिल्लीकडे जावं लागेल. आणि आपल्या महाराष्ट्रात सध्या UP, बिहारहून जे लोक येऊन रस्त्याच्या कडेला झोपून दिवसभर काम करतात, संध्याकाळी पोटाला खाऊन रस्त्याच्या कडेला झोपत आहेत का झोपडीत, तसं तुमच्या आमच्या लेकराला राहावं लागेल. हो, हे चोर जर सत्तेत राहिले तर आणखी काही दिवस काही राहणार नाही आपल्या महाराष्ट्रात. तुम्हाला वाईट वाटून देऊ नका, पण ही खरी कंडिशन सांगतो मी तुम्हाला. नाही सर, बरोबर आहे तुमचं. मग तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तुमचा जॉब म्हणून करताय, मला तुमच्याबद्दल अजिबात म्हणजे काही चुकीचं म्हणायचंच नाही, कारण कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून तुम्ही करताय. पण ही किती वाईट परिस्थिती तुम्ही मला सांगा ना. 2,000 रुपये त्यांनी दिले, तो एक खाताचं पोत 2,000चं खाताचं पोत 5,000 रुपये क्विंटलनी केलं त्यांनी, आणि 2,000 देते म्हणजे तुमचं साधा आमचं मोठं स्टार्टर जर तर ते 2,000 याय नाही हो.
आणि 2000 शेतीला म्हणले तुमचे आधार पोहोचून घ्या, आणि हे कोठ्यावधी 70 हजार कोटीचे घोटाळे खाऊन गपचूप बसतेत. कसं व्हायचं बरं? ज्या लोकांच्या विरोधात तुम्ही लढून जिंदगी घातली, त्या लोकांच्या तुम्ही जर निवडून आल्यानंतर त्यांच्याच पुढे पायघड्या घालत असाल तर तुम्हाला हा सर. लोकशाही राहिली का हो मॅडम कुठं? तुम्हाला वाटतं का? संपत चालली. बरोबर. कोणामुळे संपत चालली? सरकारमुळे. सरकार कोणाचं आहे? भाजपचं. आणि मतदान कोणाला करायचं? भाजपला. अहो आता 2-3 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये मी मारू का उडी खाली, सांगा परत. हा नको सर. बघा हो आता तुम्हाला कसं पटतंय तसं. ठीक आहे सर. बोलायचं तुम्हाला आणखी काही? नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.